त्याने भुर्जावंती नावाच्या नगरामध्ये भुर्ज राजाला त्या ठिकाणी पत्र पाठवलं आणि लग्नाच्या बोलवणीसाठी मकरंद नावाच्या प्रधानाला त्या ठिकाणी पाठवलं। मकरंद नावाचा प्रधान भुर्जावंती नावाच्या नगरीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या त्या राजकुमारीचा हात त्याने राजाला मागितला। भुर्जावंतीच्या राजाने विचार केला की कदाचित याने आपल्या कृष्णांगर नावाच्या मुलासाठी हात मागितला असेल, पण त्याने काही विचार न करता म्हटलं ठीक आहे महाराज प्रधानजी, काही हरकत नाही, आमची मुलगी आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे। पण त्याला असं वाटत होतं की याने कृष्णांगर नावाच्या राजकुमाराला आपली मुलगी मागणी घातली आहे। कृष्णांगर नावाचा राजा शशांक त्या ठिकाणी जातो, प्रधानाला लग्नाचा मंडप त्या ठिकाणी स्थापित होतो। लग्नाच्या मंडपामध्ये त्यांना बोलवतात। भुर्जावंती राजकुमारी जेव्हा पाहते की राजकुमार कृष्णांगराच्या जागेवर या ठिकाणी स्वतः राजा शशांक 65 वर्षाचा म्हाताराच बसले आहे, तेव्हा ते एकदम हिरमुसली। भुर्जावंतीचा राजा सुद्धा दुःखी झाला। भुर्जावंतीचा राजा सुद्धा दुःखी झाला आणि भुर्जावंतीच्या राजाने विचार केला की आता काही आपण शब्द दिलेले आहेत, त्यामुळे आपण यापासून मागे घेऊ शकत नाही। लग्न झालं, पण भुर्जावंतीच्या राजकुमारीच्या मनामध्ये आधीपासून कृष्णांगरच भरला। एकदा राजाने भुर्जावंती त्या राजकुमारीचा महाल सुद्धा मुख्य महालापासून दूर मानलं। एकदा राजा शिकारीसाठी गेला, त्याला वाटलं की राजकुमारीला आपण हरण मारून त्याची चोळी बनवून देऊ, तेव्हा तरी राणी खुश होईल, पण तरी सुद्धा राणी खुश होत नव्हती, कारण तिच्या मनात केवळ कृष्णांगरच होता। एक दिवस राजा शिकारीसाठी गेला, शिकारीसाठी गेल्यानंतर तीच संधी पाहून राणीने विचार केला की आपण कृष्णांगराची आणि आपली स्वतःची भेट करून घेऊया म्हणून। कृष्णांगर राजा त्या ठिकाणी कृष्णांगर आपल्या राजवाड्यावर पतंग उडवत होता आणि पतंग उडवता उडवता पतंग त्याचा कटला आणि राणीच्या महालामध्ये जाऊन पडला। मित्रांना म्हटलं की तुम्ही जा आणि पतंग घेऊन या। मित्रांनी म्हटलं राणीच्या महालामध्ये जाण्याची कोणालाही परवानगी नाही। असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी कृष्णांगर स्वतः जातो, भुर्जावंतीच्या राणीला, भुर्जावंती नावाच्या राणीला नमस्कार करतात आणि मनोमत म्हणतात आई नमस्कार करतो। ती जरी तिच्यापेक्षा लहान होती पण ती तिच्या वडिलांची पत्नी असल्यामुळे नमस्कार करतात। ती म्हणते मला आई कशाला म्हणताय तुम्ही? तो म्हणतो तुम्ही माझ्या वडिलांच्या देव ब्राह्मण अग्नी समक्ष तुम्ही शपथ घेतलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला आईच म्हणणार। नाही म्हणे तुम्ही मला आई म्हणू नका, मग काय म्हणू म्हणे, मग तुम्ही मला भुर्जावंती म्हणा म्हणे। मी कसं भुर्जावंती म्हणणार तुम्हाला, तुम्ही तर माझ्या आई आहात, देव ब्राह्मण आणि समक्ष तुम्ही भगवंताला साक्ष देऊन तुम्ही माझ्या आई झाला आहात, माझ्या वडिलांच्या पत्नी झाला आहात, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी आईच म्हणणार। तेवढ्यात भुर्जावंती राजकुमारी कृष्णांगराचा हात धरते, कृष्णांगराचा हात झटकून तुरंत आपल्या महालामध्ये जातात। ही गोष्ट राजा शिकारीवरून आल्यानंतर काही लोक सांगतात की राजा तुझ्या राणीच्या महालामध्ये कृष्णांगर गेला होता। राजाने विचार केला की माझ्या मुलाने असा दुस्साहस केला, माझ्या तरुण अशा पत्नीचा हात धरण्याचा याने प्रयत्न केला। त्या नतदृष्ट्या अशा दुसऱ्या लोकांनी म्हटलं की तुझा राणीचा हात सुद्धा धरण्याचा प्रयत्न केला। राजा त्वरित त्या ठिकाणी धावत जातात, राणीच्या महालामध्ये जातात। राणीला म्हणतात की राणी या ठिकाणी कृष्णांगर आला होता का? राणी म्हणते हो महाराज आले होते, नुसतेच आले नाही तर माझा हात देखील धरण्याचा प्रयत्न केला, असा दुस्साहस केला का म्हणे त्याने? हो म्हणे महाराज। तेवढ्यात शशांकर नावाचा राजा सैनिकांना आज्ञा करतात जा आणि आताच्या आता त्या कृष्णांगराचे दोन्ही हात खांद्यापासून आणि दोन्ही पाय मांड्यांपासून वर चौकात त्याला चौरंगावर बसवून टाकतात। त्या ठिकाणी सैनिकांचा सुद्धा नाईलाज होतो आणि त्या कृष्णांगर नावाच्या 17-18 वर्षाच्या त्या बलदंड युवकाला कौंडिण्यपूर नावाच्या नगरामधील भरत चौकात त्याला बांधण्यात येते। त्याचे हात खांद्यांपासून पाय मांड्यांपासून कापल्या जातात। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो युवक आणि त्या ठिकाणी त्यांना अलख निरंजन हे शब्द ऐकतात। अलख निरंजन शब्द ऐकून उचलून पाही माथा, अलख निरंजन शब्द ऐकून तो वर मान करून पाहतात। कुठे त्यांना असं वाटतं की आपल्याला तारण करण्यासाठी
आपल्याला तारायला गुरु महाराज या ठिकाणी आले असावे. त्यामुळे गुरु महाराजांना असा नमस्कार करतात आणि म्हणतात धावत येईना गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी राजाकडे जातात. राजा काय केलंस रे तू? अहो महाराज पापी आहे तो. अरे आपल्या 17-18 वर्षाच्या मुलाला तू हात खांद्यांपासून हात मांड्यांपासून पाय कापले, किती अपराध केलास रे का तू? आपण काही अपराध केला असेल किंवा केलं नसेल तरी गुरूंना शरण गेलं पाहिजे. जर आपण काही पाप केलं असेल नाही केलं असेल तरी गुरूंना शरण द्यायला पाहिजे. आपण गुरूंना शरण जात नाही. आपण गुरूंना शरण गेल्यावर काय म्हणतो गुरूंना काय आपण नमस्कार करतो का? महाराज हा शरीर आता मला ब्रह्मज्ञान प्राप्ती करायची असं म्हणतो. गुरुजी मला देव प्राप्त करायचं असं म्हणतो आपण. असं अजिबात म्हणत नाही महाराज. आपण काय म्हणतो? सद्गुरूंपासून पाशी गेल्यानंतर आपण केवळ संसारातल्याच गोष्टी म्हणतो. काय म्हणतो आपण? वाचवा मला महाराज, वाचवा मला महाराज, वाचवा मला महाराज. वाचवा मला महाराज, महाराज वाचवा मला. माझा नवरा मला सोडून गेला, काय करू मी? माझे पाय दुखते, माझं पोट दुखतोय. आपण गुरूंकडे गेल्यानंतर ह्याच गोष्टी म्हणतो. कोणाच्या घरी एखाद्या वेळेस गेलो ना आपण, अहो महाराज आमच्या घरात थोडं तुमच्या पावलं तर पडू द्यावं, आमच्या घरातील दरिद्रता नष्ट व्हायला पाहिजे. काय मागतो आपण? लौकिक गोष्टी मागतो. पण जेव्हा आपल्यावर अटीतटीच्या गोष्टी येतात, आपण दुःखातून निवृत्त होत नाही, त्यावेळेस तरी गुरूंपाशी जावं. संतांना त्यावेळेस शरण जावं ज्यावेळेस आपल्याला अडचण असेल किंवा नसेल तरी संतांना शरण जावं. आपण पाप केलं असेल नसेल तरी संतांना शरण जावं. पती हा मजला सोडून गेला असं गुरूंना काय म्हणतो आपण? अहो गुरु महाराज मला माझ्या नवऱ्याने सोडलेला, आता मी काय करू? माझी पाठ माझा पोट नेहमी दुखत राहतो, काय करावं? काय करू इलाज? महाराज मला या दुःखातून वाचवा, वाचवा मला महाराज. संतांकडे गेल्यानंतर आपण केवळ संसारातल्या गोष्टी मागतो. पण या ठिकाणी कृष्णांगर तो बलदंड योगाने महाराजांना बापलेला आहे की गुरु महाराज मला तारावया, मला या संसारातून तरण्यासाठी तुम्ही मला या ठिकाणी या आणि तुम्ही मला या ठिकाणी माझं रक्षण करा. कृष्णांकडे त्या ठिकाणी भगवंताला आपल्या गुरु महाराजांना विनंती करत आहे. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ राजाला म्हणत आहे, राजा आम्ही या मुलाला नेणार आहे, तुझी काही अडचण? राजा म्हणे काही अडचण नाही महाराज. राजा खूप मोठी चूक केली रे. त्या योगाला गोरक्षनाथ आपल्या पाठीवर एक झोळी करतात आणि त्या झोळीमध्ये त्या योगाला बांधतात आणि आपल्या सोबत हिमालयात घेऊन जातात. हिमालयात घेऊन गेल्यावर आपल्या गुफेमध्ये त्याला बसवतात आणि गुफेमध्ये एका दगडावर बसवतात. दगडावर बसवल्यानंतर त्याला म्हणतात की बाळा मेरी एक बात सुनोगे? अब महाराज आपके बिना मैं किसी की नहीं सुनूंगा.
महाराज तुमच्याशिवाय मी कोणाचंही ऐकणार नाही, तुम्ही जे सांगाल ते मी करणार. ठीक आहे म्हणजे महाराज एकच काम करायचंय, गोरक्षनाथ कृष्ण या दगडावर बसायचंय. एक अभिमंत्रित करून एक मोठा असा दगड त्या मुलाच्या डोक्यावर तरंगत ठेवतात आणि ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणे तुला अखंड जप करायचा. महाराज म्हणतात गोरक्षनाथजी मच्छिंद्रनाथजी सांगत आहे की ओम नमः शिवाय मंत्र तुला अखंड या आजपासून बरोबर 12 वर्षानंतर आम्ही येऊ तोपर्यंत ओम नमः शिवाय असं मंत्र जप. त्या ठिकाणी गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ विनंती करतात आणि या मुलाला जे काही लागेल त्या ठिकाणी तुम्ही फळाची दुधाची व्यवस्था करा, खाण्यापिण्याची व्यवस्था करा. आणि त्या गुफेचं मोठा असा दगड घेऊन त्या गुफेचे द्वार बंद करून टाकतात. आतमध्ये मच्छिंद्रनाथजी महाराज आपले कृष्णावर बसलेले आहे, हात नाही पाय नाही डोळे मिटलेले आहे आणि कृष्णावर अखंड आपल्या मुखामधून ओम नमः शिवायचा जाप करत आहे. ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय ओम नमः द्वार उघडतात. आतमध्ये जाऊन पाहतात तर त्या ठिकाणी चौरंगी, त्या ठिकाणी तो कृष्णांग 12 वर्षापासून त्याच स्थितीमध्ये जप करत बसलेले आहे. एवढी निष्ठा पाहिजे. अशी निष्ठा असेल तर आपल्याला या संसाररूपी सागरामधून आपण सहजपणे चालून जाऊ शकतो. गुरूंवर अशी निष्ठा पाहिजे. बाबाजींच्या भक्त परिवारातील जेवढे काही लोक आहेत त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग असा आहे की बाबाजींचे भक्त जे काही माझ्या आयुष्यात सुख येईल किंवा दुःख येईल, कोणतीही स्थिती असो, त्या प्रत्येक स्थितीमध्ये आम्ही बाबाजींचं स्मरण करणार, बाबाजींचं नामस्मरण करणार, बाबाजींवर श्रद्धा ठेवून आमचे कार्य करणार. सुख आणि दुःख कोणाला नाही, प्रत्येकाला सुख आणि दुःख आणि या सुख आणि दुःखाला आपल्याला एक समान मानून कार्य करायचं असतं. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथजी महाराज त्या ठिकाणी जातात. त्या मुलाला खांद्यापासून हात कापलेला, मांड्यांपासून पाय कापलेला, त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतात. कृष्णा डोळे उघडले बाळा, किती भयंकर तपश्चर्या रे. खांद्यांना हात लावतात तर हात फुटतात. गुरुची कृपा झाल्यावर असे फळ भेटतात. हात कापलेल्याच्या हात लावल्याबरोबर त्याला हात फुटले, पायांना हात लावल्याबरोबर, मांड्या हात लावल्याबरोबर पाय फुटले, डोक्यावर हात ठेवल्याबरोबर जेवढे काही मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांमध्ये जे काही शक्ती होती ती सर्व शक्ती त्या कृष्णांगर नावाच्या मुलामध्ये ती सर्व शक्ती निर्माण झाली आणि कृष्णांगर सिद्ध झाला. त्या ठिकाणी त्या कृष्णांगराचं नाव काय ठेवलं, चौरंगावर सापडलं म्हणून चौरंगीनाथ असं नाव ठेवलं. जगात केवळ 2 लोक आपले स्वहित साधणारे असतात. एक असतात संत आणि दुसरे असतात, एक आहे आपली आई आणि दुसरे असतात संत. लेकुरा साधणारे 2च आहेत. लेकुरा
आपल्याला 100 देवापाशी पाठवत नाही. सिद्ध सद्गुरूंची भेट झाल्यानंतर ते केवळ एक असे देवता तर भरपूर आहे. हेंद्री सेंद्री देवते कोणती तुझी घेते भूते घेते भरपूर देवांची संख्या आहे. पण सद्गुरूंची भेट झाल्यानंतर तो एक देव त्या एका देवाची भेट करून देतात. आणि आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये 100 देवतांना नमस्कार करण्यापेक्षा एकाच देवाची उपासना करावी आणि त्याच देवाला आपण प्रत्येकांमध्ये पाहावं. म्हणून तुकोबा या अभंगाच्या पहिल्या मन हे आत्म्याचं निकटचं साधन आहे. मनाला जर आपण सांगितलं गोविंदाचे म्हणजे गोविंदाचे गुण आणि इंद्रियांना संयमित ठेवून इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून आपण भगवंताचं स्मरण करू म्हणजे ईश्वराचं स्मरण करू तेव्हा आपण अविनाशी म्हणजे त्या आत्म्याला आपण आत्मसाक्षात्कार करू शकतो. आणि अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार केलं आपण तरच आपल्याला जन्म सार्थक असतो. हे अभंगाच्या शेवटच्या शब्दात
आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुखनो हे येरती मायके दुःखाश जनिते नाही आदि अंती अवसान अविनाशी करी आपले ऐसे लावी मना पिसे गोविंदाशे येरती मायके दुःखाश जनिते नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम शिवरे कीर्ती मागे येरती मायके दुःखाशी जनिते नाही आदि अंती अवसान अभंगाचा सरळ सरळ असा भावार्थ आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण सद्गुरूंची संगती केल्यानंतर आपण आपल्या आयुष्यामध्ये एका देवाची उपासना करावी एक ईश्वराची उपासना केल्यानंतर तो ईश्वर आपल्याला काही कमी पडू देत नाही आपला तो एक देव करून घ्यावा आणि त्या एका देवाशिवाय जर आपण अनेक देवांची उपासना करत असू तर आपल्याला सुख होणार नाही त्यामुळे एकाच देवाची उपासना करावी मग काय बाकीच्या देवांना महाराज पाण्यात बुडवून टाकायचे का बाकीच्या देवांना पाण्यात बुडवायचे नाही आपण ज्यांची भक्ती करतो त्याच देवाला प्रत्येक देवांमध्ये पाहायचं गणपतीच्या मंदिरामध्ये गेलो आपण विठ्ठलाचे भक्त असं समजू आपण पांडुरंगाचे भक्त जर आपण असू आणि आपण गणपतीच्या मंदिरामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा त्या गणपतीत सुद्धा पांडुरंग महाराजांना बघायचं पांडुरंगालाच बघायचं विठ्ठलालाच पाहायचं आपला भाव त्या देवाबद्दल शाश्वत असलं पाहिजे असा जेव्हा एकनिष्ठ भाव उत्पन्न होतो तेव्हा आपल्याला सुख मिळत असतो सांसारिक गोष्टींमधून आपल्याला सुख कधीही मिळणार नाही कोणाला मिळालं सुद्धा नाही आणि भविष्यात मिळेल अशी सुद्धा आशा नाही सांसारिक गोष्टी आपल्याला सुख देऊ शकत नाही येरती माईके दुःखाशी जनिते माईक म्हणजे मायेपासून उत्पन्न म्हणजे संसारापासून जेवढे काही उत्पन्न झालेल्या वस्तू आहेत त्या दुःखाला कारणीभूत ठरतात गाडी घेतली गाडी चालवता ऍक्सिडेंट झाला जागेवर मेला सुख आहे की दुःख आहे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान पहिले पण नव्हतं माईक म्हणजे संसारापासून उत्पन्न आधीलाही भेटत नाही शेवटी भेटत नाही आदि अंती अवसान आपल्याला परमपद प्राप्त करायचं असेल तर अविनाशी करी आपल्या ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे स्वतःला गोविंदाचं वेळ लावायला पाहिजे पिसे लावायला पाहिजे देव 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 थोडा वेळ देवाचं नामस्मरण करावं नंतर करू नये असं केल्याने काहीही फळ मिळणार नाही
लावी मनात पिसे गोविंदाचे, आणि आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर असा तो जीव आहे, ज्याप्रमाणे आपल्या आजी आहेत, आपलं आयुष्य सार्थकी घातलं महाराज. स्वतःच्या मनानं देह त्याग करणं, आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त, त्यांच्या 13वीच्या निमित्ताने आज या ठिकाणी कीर्तन होत आहे. असं कीर्तनाची परंपरा आपल्यामध्ये नाही. आपल्यामध्ये प्रत्येकानं, भरपूर लोकांना प्रश्न पडला असेल की भजन असायला पाहिजे होतं, भजन खूप छान असतं, पण भजन आणि कीर्तन ह्या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत. भजनामध्ये आपण केवळ श्रवण करतो, ऐकतो. कीर्तनामध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन आणि शेवटी आपल्याला आत्मबोध सुद्धा होतो. आपण भजन करणाऱ्या व्यक्तींची केवळ 50 रुपये 100 रुपये देऊन त्यांची मोजणी करून टाकतो. हे की बा तुझ्या 100 रुपये, खूप छान भजन म्हटलं तू, घे 100, जास्त आवडलं घे 500. त्यामुळे काय होतो, आपल्या मनामध्ये जो बोध घ्यायचा असतो आपल्याला, ज्ञान, ते आपण ज्ञानाची किंमत तेवढी लावून टाकतो. ज्ञान काय एवढं सोपं असेल का महाराज? 12 वर्ष झाले सलग शिकता शिकता, पण अजूनही मला वाटत नाही की ज्ञान संपन्न झालं म्हणून. नाही होऊ शकत. ज्ञान एवढं सोपं नाही आहे, आणि ते 100, 50, 20 रुपयात मिळू शकणारं ज्ञान नाही आहे. त्यासाठी आपल्याला प्रत्येकांना प्रयत्न करावा लागेल. आपल्या प्रत्येकांच्या मुखामधून देवाचं नाव सुद्धा आलं पाहिजे. आणि तेव्हाच आपल्याला तो बोध, ज्ञान प्राप्त होऊन आपण अविनाशी अशा परमतत्वाला प्राप्त होऊ, आणि आपण मेल्यानंतर सुद्धा आपल्याही आयुष्यामध्ये मेल्यानंतर अशीच कीर्ती वाढणार आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे, अशी कीर्ती प्राप्त करायची असेल तर आपल्याला तेव्हाच प्राप्त होऊ शकते. असो, आपल्या या कीर्तनामध्ये सुंदरशी आपल्याला साथ दिलेले आपले मृदंगवादक महाराजजी, आपले गावंडे बाबा गव्हाणे महाराज, मारुती महाराज, महाराजजी, आपल्या सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आपल्याला खूप असे सुंदर साथ दिलेले आहे. काल सुद्धा आपल्या पारंपरिक बंजारा भजनी मंडळाने एक सुंदर असे भजनाचे या ठिकाणी मैफिल बसवली होती महाराज. विलक्षण परंपरा आहे बरं का, की जे वाद्य आहेत, जो नगारा आहे किंवा जे टाळ आहे, ते सर्व युद्धामध्ये वापरले जातात. महाभारताच्या युद्धामध्ये हे सर्व वाद्य वाजवले जायचे, म्हणजे एकदम उत्साहपूर्ण. आणि असे वाद्य लोकांना जागृतीचे काम करतात. ते वाजल्याबरोबर झोपच कोणाला येत नाही, एकदम जागृत. आणि वाजल्यानंतर जेव्हा उपदेश करत असतात, त्या उपदेशाच्या माध्यमातून जेव्हा लोकांना म्हणतात की बाबा देवाची भक्ती कर, देवाची भक्ती कर, देवाची उपासना कर, अशा प्रकारे तू साधना कर, असे जेव्हा म्हणतात, तेव्हा त्या भजन आणि त्यांचे एक लय, श्रोता आणि वक्ता दोघांमध्ये परस्पर एकता निर्माण होते. छानपैकी भजनी मंडळाने या ठिकाणी भजन केलं. आज माझ्या वाटेला ही कीर्तन रूपी सेवा मिळाली मला. मी सुभाष काका, संजू काका, छगन काका, प्रकाश काका, राठोड परिवार, आमचे नेमिशन बापूजी, आमचे गुरुवर्य मांगीलालचे बाबा, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आता महाराज यांच्या पुढे कीर्तन करणं अवघड आहे, पण मी जर सुरुवातीलाच म्हटलं असतं की जैसा बालक बोबडा बोली, मग मला याने म्हटलं असतं की आता तो बोबडाच बोल. त्याने म्हटलं असतं की बाबा असे यांच्या पुढे बोलायला खूप अवघड जातो, कारण ज्ञानेश्वरी कंठस्थ आहे. अशा महात्म्यांपुढे बोलावं तरी काय, पण थोडा प्रयत्न करावा, हळूहळू का होईना आपल्या आपण परमार्थामध्ये एक पाऊल तरी टाकावं. यांना पाहून आपण परमार्थामध्ये यायला लावतो. आमचे महांत पशुश्री संत श्रीराम बाबा, आमचे आजोबा, त्यांनी कृपा केली आणि त्यांच्या कृपेचं फळ व्यासपीठापर्यंत आम्हाला यायची संधी मिळाली. ही जी काही संधी मिळाली आहे हे माझं काहीच नाही, ही संधी गुरु महाराजांची कृपा आहे, माझ्यावर कृपा असं नाही महाराज.
तिथे असणाऱ्या प्रत्येक महासुरीमधल्या भक्तांवर श्रीराम महाराजांची कृपा आहे. बाबाजींपर्यंत नेणारा जर कोणी व्यक्ती मध्यस्थ असेल ना तर श्रीराम महाराज आहे. बाबाजींना तर भरपूर लोकांनी पाहिलंच नव्हतं. कोणी पाहिलं? 1967 मध्ये बाबाजींची समाधी, त्यानंतरच्या काळामध्ये कोणीच नाही पाहिलं. पण बाबाजींपर्यंत ज्या माणसाने ज्या महापुरुषाने बाबाजींपर्यंत पोहोचवलं, बाबाजी काय आहे हे आंशिक रूपाने का होईना ज्यांना पाहून कळायचं असे श्रीराम महाराज होते. आणि श्रीराम महाराजांची माळासुरी या गावावर खूप प्रेम, भयंकर प्रेम. या गावातील लोकांना, भक्त लोकांना घडवण्याचं काम त्यांनी केलं. बाबाजींचा मार्ग दाखवला, अहिंसेचा मार्ग दाखवला. अरे तुम्हाला लौकिक संसारातील काही गोष्टी पाहिजे का? घर पाहिजे, पैसा पाहिजे, काही पाहिजे, व्हायलाच. लौकिकामधलं पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, व्हायलाच. 5 वारी करायचं तुम्हाला, बाहेरचं काही भानगडी आहे, वाईला चला, वाईच्या वारी करा. वाईची वारी करायची, धुनीमध्ये नारळ टाकायचं, बाबाजींचं भजन ऐकायचं. त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यात कोणत्याही पद्धतीने कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही. कितीही मोठी समस्या असू द्या, मुलं बाळ ज्यांना नाही त्यांना मुलं बाळ झाले, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांना त्यांच्याकडे भरपूर असं काय आलं. सुभाष काकांनी एवढी हलाखीची परिस्थिती पाहिलेली आहे. पुसदमध्ये सुभाष काकांनी अख्खे पत्र्याच्या घरात राहिलेले आहेत, भिंती सुद्धा नव्हत्या, बाजूला पत्रा, इकडून पत्रा, सायकलवर भाजीपाला विकलेला आहे त्यांनी. अशी गरीब स्थिती. पण गुरु महाराजांची कृपा झाली, आज सुभाष काकांचे 10 घर पुसदमध्ये बांधून पडलेले आहेत. संजू काकांचं त्याचप्रमाणे शिक्षक आहेत, छगन काका तसेच आहेत, प्रकाश काका तसेच आहेत, आमचे नेमिचंद बापूजी तसेच आहेत. काय कमी आहे? अरे काहीही मिळू शकतो. गुरूंकडे, बाबाजींकडे गेल्यानंतर अशी एक वस्तू नाही तुम्हाला मिळणार नाही. अशी केवळ बाबाजींकडे जायचं आहे, त्या ठिकाणी शरणागत व्हायचं आहे आणि त्यांना आपण म्हणायचं आहे की बाबाजी आम्ही तुम्हाला शरणागत आलेलो, आमचं तुम्ही काही ना काही करा, आमचं कल्याण करा. झालेली कीर्तन सेवा या ठिकाणी मी सर्वांच्या समर्पित करतो आणि कीर्तन सेवेला विश्रामेश्वर महापूर्ण श्रद्धांजली देईन आपण आज जनतेचा. तो ये श्रद्धांजली दसरा भी आपली राठोड फोडणदारी सेन वसुली काढलो आणि उल्हास जाधव आणि विजय चव्हाण यांनी चहापाणी कार्यक्रम आटोपलो असं मग जाहीर करू तरी तात्पुरता ते कली फुपिरे जीवनचरित्र આપણે શેરો પરિચય ગૌલે ગાદર हमारा आत्माराम मामा ये शब्द दिया कि कली फुपीरो परिचय 4 छोरा 5 छोरी आणि खूप मोठे राठोड परिवार सुशिक्षित घराण्याची बाई 6,000 रुपये शिक्षण देन और आज पेरविलो कार्यक्रम है यहाँ से जगेचा महात्मा बोलतानी आत्मारामाना आत्माबाबांना आमंत्रित करू की फुपीरे जीवन शब्द बोलिया असो मौन आग्रह जे सही सकाशे ये रमेश मामारे घरमुंडा पाय धुलेना ती चहापाणी कार्यक्रम हे बघा जायचे मैं नाम जाहीर करू सीताराम जाधव महाराष्ट्र हल्ली मुखात पुरुषा जिल्हा अकोला शेषराव जाधव
प्रकाश चव्हाण पोरादेवी, खावडा जाधव मांडवा, जयदेव चव्हाण मांडवा, उदयभान आडे अकोला, गजानन आडे वरखेड, राजेंद्र चव्हाण फुलवाडी, यादवराव चव्हाण फुलवाडी, गुलाब पवार बोरी, किशोर जाधव चोंडी, तुळशीराम जाधव लोरा, योगेश बत्रा नागापूर नागपूर, विष्णू जाधव वरुण विधी, संजय चव्हाण गौर, सुभाष चव्हाण लोरा, विनोद जाधव बुट्टी, लखन चव्हाण मुळा, भोजू जाधव बुट्टी आणि गोविंदराव रामसू चव्हाण महाराष्ट्री, संजय जाधव मांडवा आणि मुळाना, पृथ्वीराज चव्हाण माळवागर, संतोष चव्हाण धुंदी, साहेबराव पवार चुरमुरा, विठ्ठल आडे मांडवा, अरविंद जाधव नंदपूर मोहा आणि पांडुरंग जाधव महाराष्ट्री, दत्तप्रसाद जाधव धनत असे सही मिळाले पाय बनिलो कार्यक्रम चहा पाणी कार्यक्रम अटक होतो. रमेश रेखा राठोड यामुळे घरासमोर उपस्थित रेंज आहे आणि आगेलो कार्यक्रम हमारा आत्मा आणि बाहेरगावी आयोजन सगळ्या कोई राठोडी आहे यामुळे माहिती मुलाला खुली जागा मान बेसायच्या बाहेरगावी आयोजन राठोड परिवार आणि धामेदार राठोड परिवार यामुळे शेने कळवळी विनंतीचा की आपण कोई आग्रह न करता आपण स्वतः या मंडपामध्ये माहिती देणार द्यायच्या. राठोड परिवार भेट द्यायचे जमाई लोक काम से सरपंच अंदर अवश्य राठोड परिवार समाज उभरो आतला आवश्यक चारो वेळेला भाई देण्याकरता जमाई लोक सरपंच गिलासराव और कच्चे सरपंच पहिले सरपंच दो जमाई लोक चलो सरपंच लोक चलो विठ्ठल आप जमाई लोक आए नहीं अपन आवाज दे रहे जमाई लोक और सरपंच लोग श्रद्धांजलि लिए नंदन उठे शिष्टपाळा श्रद्धांजलि में से कोई उठे बेसो बेसो हेक्रेसी तुझं शेप हम कसे संजू पक्या प्रेमा आणि शांत आणि मानकरी संप्रदाय केला
काही सोडितल्यानंतर आज आपण खूप आपल्याला सैनिकी ही दुःख परिवारांचे संपूर्ण वस्तीवाल्यांचा मा जाधव परिवार सांगू मग हे भूपीने भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पण करतो आणि आगेलो कार्यक्रम में श्रद्धांजलि कार्यक्रम हमारा हत्ताराम मामा गौलकर जी आज लोग जाहिर करू निधन रवो आणि आज वगैरे केरवी कार्यक्रम ये निमित्त आपण से बारगाव में सगाशे से माळासुरी नगरी में लोग महिला वगैरे दुःखमय सहभागी है सब जमेचा माय बापू तो ये परिवार मोठो छ 5 भाईओ ये परिवार छ रेखा नाईक रामा नाईक हाटी नाईक आणि बजू नाईक आणि वसरामजी महाराज हे 5 भाई परिवारामध्ये 5 बहिण स्वर्गवास गेलीचं 4 भाई स्वर्गवास गेले फक्त ये परिवार में वडील करतानी हमारो समझी तो माय बापो हमारे भाई जीवन चरित्र को बदल हमारो काशीराम जी भाव अपने से कहीं समझान दे दिले से कहीं बोल दिले वो कहीं गैर से मारता नहीं तो जीवने में माय बापो मृत्यु अटल था मृत्यु केनी छोड़ो कोनी मृत्यु देवजीके छोड़ो कोनी राजा महाराजा छोड़ो कोनी तो तमें हमें कहीं छोड़ा परंतु जेरो दसो लिखित छ वो प्रमाण से एकदम जाया समाय बापू कोई आता गए नहीं आया परंतु कहीं के मेले आता ये ठिकाने पर आज रात भर की भजन भगवान गायन हरिनाम बाई आनंदी केली निमित्ती हो आणि या प्रभाती आपल्या बाबाची हरिभक्त पारायण दीपक महाराज सुंदर अशा प्रकारे आता मेरो कीर्तन हो तो देवाचं भाग्याची जवळ लागत जे भाग्यमय लेख छ वसुमानाचं मायबाप हो आणि मूर्ती शरीर परंतु जेरो जेरो जसो लेख वसो प्रत्येक जायचं मायबाप हो जगेमाय भगवान के एक जन मेरो छ तो जगेमाय के एक जन आपल्या जीवनानं आपले ये जन जीवनाला उद्धार मिळवलं अशा प्रकारची बाबाजी आपल्याला कीर्तनकार महाराज सारखंही समजान केलीचं तो मृत्यू यातच समान होतो तो स्वतः आम्ही जास्त वेळ न देता बरेच काही बोलतो पण वेळ खूप वेळ बोलतं तो मग स्वर्गीय शैरवतीची ईश्वरदेवी प्रार्थना करतो हे भगवंत जे कलावती बद्दूबाई राठोड हे जर जीवात्मा तुम्हारे चरण में विलीन होकर वो जीवात्मा सद्गति दो वो जीवात्मा शांति लाभो अशा प्रकारे भगवानच्या चरणाम शैरवतीची प्रार्थना करताना मग मारे गौर रामेवतीची स्वर्गीय कलावतीबाईनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू छू आणि मार रांधीरे जी समझेनं आताच पूर्णविराम देतो कारण श्रद्धांजलि देवा महाराज हमारो महाराज कहीं प्रेम महाराज साखरावारो वो श्रद्धांजलि देवा समय बापू शांति देवी जी सांभळो आणि श्रद्धांजलि देवीची आंगेर कार्यक्रम हरिभक्त महाराज प्रेम महाराज साखरा पाना ये करीब उभीरे जीवन चरित्र शब्द बोलले आणि श्रद्धांजलि कार्यक्रम के आज लोग जाहीर करू अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान जगव्यापक परमेश्वर आराध्य देव महान काशीनाथ बाबा ये सानी देव देवा से भक्त मेरे सज्जनों महान तपस्वी काशीनाथ बाबा मध्य में हमारे ये 4 परिवार मोटे जो जे हमारो रेखा नाईक बदू नाईक हरिराम नाईक रामा नाईक वजराम नाईक
आणि ये तो फळदार अक्षर हमारे नेमीचंद महाराज, छगन भाऊ, अमर सुभाष भाऊ, अमर ज्ञानेश्वरन, रमेश आणि संपूर्ण में देखे जो माफ करो कारण की बोलते बोलते बघू मिळले जावं आणि वेळ वेगळी खरोखर से तंग काही काही लोक तो तरीके से महाराज तब जब तो माइक बजाव बंदच करून ते असतं बाबा बरोबर आहे की पर जब के भगवंत सांगितले प्रेरणेतून हमारे दीपक जी महाराज आरती कर आता सुंदर कीर्तन कीधो कारण की ज्ञानेश्वर महाराज कसं पाय पाहतो पवित्र निगोड परिपाशी टोचेच्या पत्रार परिते अवनी गोचड अशुद्ध काणे नदी मरे वेळा असताना आम्हार कला यारी मेरे सजनों मरना तो एक आत्मा भक्तवा बहाना है परंतु पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती सपनी पांडुरंग जना महाराज को की माझी माळ मला दाखवा क्या बात है करतानी पाचे गीता जाते में भगवंत अर्जुन अर्जुना जर मरणाच्या वेळी मला जो कोणी स्मरण करतो अंतकालेच मामेवर सकृष्ण उठता कलेवरम या प्रियाती समभाव नासंत संतया बरोबर कोठे चुकले गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये आहे श्लोक सांगतो बाबांना मला काही येत नाही रात्री भजन झालं आमचे पंडित महाराज मला काही भजनाचं एवढं मोठं नाही पण माझे गुरुदेव गोपीचंद महाराजांना मला आमचे कल्याण गुरु उज्ज्वलीनं गबरूजींना आणि समस्त गावोगाव आलेली सर्व मंडळींना मी सगळ्याच्या पायावर दंड देतो आणि आज हमार कलायारी मेरे सजनों दुखेर में अपन रातो परिवार में बाबा जी रो भक्त हमारो काशीनाथ बाबा जो चरित्र लोग हमारो समझे काशीनाथ बाबा वो ज्ञानेश्वर समय हमारी आज के नाराज गुरुजी कारण की आरोप छोड़े थे आणि आवडा ज्ञानेश्वर तो विद्वान जो परंतु जयाची वासना नामी रंगली नाही का बाबा जयाची वासना नामी रंगली मग साधन राहिली त्या पैची जे जीवनीरमयी बाबाजी 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 अनेक जनी मेरे सज्जनों वसंत कवि जनाती भगवान नानक्या सुरतो हमर बाबू लाय जना जेता बाबू रोना 4-5 मेरे काम करो अशा प्रकारे महान वैकुंठवासी हमारो श्रीरामजी महाराज आणि वरो कृपा प्रसाद आज हमने सामेल मरो आता आनंद कि मेरे सजनों भगवान सौदा प्रतिज्ञा केलं देखो मेरे सजनों अरे 85 वर्ष हजार लोग आज 1000 करने वेळ लागत तो 85 वर्ष 1000 जणी आहे जी मिनिट फक्त शांत रहो करतानी करते मेरे सजनों उमजे ते नाशिले बोलू भी दिसे हे घटिका यंत्र ऐसे परिभरवेगा ही तो जानो मरो रेज मारते मेरे सजनों हमारो केशव बाबा वसराम पटल्या ये सारी बाबाजी देखे आज बधु नायक सुधाकर हमारो देवीचंद बाबा वार करी आते संपूर्ण सेवेतानी मेरे सजनों हाथ तो कणशी जरा प्राण लेके गुण भक्ति रहा करतानी मेरे सजनों शेवट भगवंताने तारीख सुंदर अभंग लिहिलो की महाराज अनेक गाथा में 4500 अभंग अभंग आपला तो देव हे करुणी का बाबा मला भी थोडा कीर्तन करतो बरं जयदेवाला माहित आहे विषय निसर पडला आणि शेष अवघा परमरस ठसावला माझी मन झाली अनवर वाचा छंद या नामाचा घेतला से मनाच्या आवशे नको जाऊ म्हणा धनाचा कृपणा लोभ जैसा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघी उर्मी उठली हालिया एकदा गंगा नदी नाले समुद्राला जाऊन मिळतील
देवा जरूर के वापस ये बरोबर करताली मेरे भाइयों मन कहीं ज्यादा ही नहीं भजन का एक घंटे भजन बोलो तो बाबा आपण काही सुंदर भजन समायो आणि करताली शेर काही लोगों भगवत तकलीफ दिली करताली कृपा करो आणि वो याईने जीवात्मा धन्य आई आई माझी मायाजी सागर जिला तिने जीवना आधार यारी म्हणून ज्ञानेश्वर महाराज लिहिल्या गेलं 18व्या अध्यायामध्ये सर्व तीर्थाच्या धुरे जे का माता पितरे त्या शेवेशे कीर सदरे लोन कीजिए हमारी यारी ये बेटी से वो नारी नारी मत को यारो ये नारी रतन की खान है जिस नारी से पैदा हुए भक्त प्रहलाद हनुमान है म्हणून तुका मने मरणची सरे काही मेरे सजनो हीच कीर्ती ले सारू आम्ही सारू आम्ही होतो वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले ऋषी केली साधाव वर्तया जन्मोजन्मी आम्ही बंधू पुण्य केले म्हणून विठ्ठले कृपा केले करतानी मेरे सजनो आज जर यारी उमार देख सकत मेरे सजनो जयदेव यारी आणि मारियारी एकंडवा अमृती तीन नवे भगेती 100 वर्षे वय मारियारी बड़ो यारी आठवना होता हमारे यारी जना मारियारी के बेटा हजारों यारी था जगे आणि तू एकली यारी साठी सारूकार होची करतानी हमार छगन बाबू हमारो सुभाष बाबू हमार संजय प्रकाश आज यारी सर्व रोज मारमाय बाप करतानी वेगळी सेवा प्रभू चरणी में रुजो आणि बोलतो बोलतो तुम्ही केली गरज लागूय तुम कृपा करतानी माफ करो हा साचे बळा करतानी ओ यारी आत्मान चिरकाल शांती मिळ भगवान बाबाजी चरणे मिळ हमेशा करतानी दिमिंतो वेरे जावा आणि ओ यारी सरदारला हमारो पालू